नमस्कार मित्रहो, जय शिवराय. मी महालक्ष्मी ऑटोचा ओनर विनायक गद्रे. आज आपण पाहणार आहोत ग्रँड विटारा PS2 गाडी आहे ही. आणि आणखी एक आपण गाडी फिटिंग केलेली आहे, ती आहे फेज 1. तर पहिल्यांदा आपण ही गाडी पाहणार आहोत. या गाडीमध्ये आपण जे किट बसवलेलं आहे ते आहे लोवाटो COBD2 8 इंजेक्टर किट, DPI ECU, MH12 पासिंग आहे ही गाडी. तर फिटमेंट पाहणार आहोत आपण कुठल्या पद्धतीमध्ये झालेला आहे. या ठिकाणी आपण फिटमेंट केलेला आहे फ्रंट साईड गॅस फिलिंग वॉल. हा आहे लोवाटो COBD2 8 इंजेक्टरसाठी जो ECU बनवला आहे कंपनीने, तो आहे हा DPI ECU. या ठिकाणी आपण इन्स्टॉल केलेला आहे लोवाटोचा सिंगल स्टेज रिड्युसर. रिड्युसरलाच फिटमेंट झालेला आहे प्रेशर गेज. हा आहे लोवाटोचा गॅस फिल्टर. या ठिकाणी आपण फिटमेंट केलेला आहे मॅप सेन्सर. ही आहे लोवाटोची इंजेक्टर रेल. इंजिन पाहू शकता, 8 इंजेक्टरचं इंजिन या पद्धतीमध्ये येतं. स्विचचं फिटमेंट पाहणार आहोत आपण. कुठे आहे लोवाटोचा चेंज ओव्हर स्विच. गाडी पेट्रोलवरती स्टार्ट झालेली आहे. ज्यावेळेस गाडीचं इंजिन गरम असेल त्यावेळेस ती ऑटोमॅटिकली 10 ते 15 सेकंदामध्ये स्विच होते. कोल्ड स्टार्टला ज्यावेळेस आपण गाडी सकाळी चालू करतो त्यावेळेस ती कंपल्सरी 2 किलोमीटर गाडी पेट्रोलवरती रन होते. त्याच्यानंतर ती ऑटोमॅटिक CNGवरती शिफ्ट होते. हे पाहू शकता, गाडी CNGवरती शिफ्ट झालेली आहे. मॅन्युअल ट्रान्समिशन गाडी आहे ही. गाडीचा AC आपण चालू करून पाहणार आहोत. कुठल्या पद्धतीचं गाडीमध्ये RPM फ्लक्च्युएशन आहे का. इथे आपण पाहू शकतो कुठल्याही पद्धतीचं गाडीमध्ये RPM फ्लक्च्युएशन नाही आहे. सिलेंडरचं फिटमेंट पाहणार आहोत आपण. या गाडीमध्ये जो सिलेंडर आपण फिटिंग केलेला आहे तो आहे 60 लिटर सिलेंडर 12 किलो. हे आहे सिलेंडरची फिटमेंट. बूट स्पेस ग्रँड विटारामध्ये खूप चांगल्या पद्धतीमध्ये शिल्लक राहतो. स्टेपनी जी आहे ती ॲज इट इज जिथे आहे तिथेच राहते. हा आहे याचा टँक वॉल. या गाडीमध्ये आपण बॅकसाईड फिलिंग वॉलही फिटिंग केलेला आहे. हे आहे कंप्लायन्स प्लेट. 3 वर्षानंतर आपल्याला कंपल्सरी सिलेंडर जो आहे तो हायड्रो टेस्टिंग करून घ्यावा लागतो. तर ही होती आपली ग्रँड विटारा PS2 लोवाटो किटची फिटमेंट. आपण आणखी एक गाडी पाहणार आहोत. ही आहे MH26 नांदेड RTO पासिंग. ही गाडी फेज 1 असल्यामुळे RTO ॲप्रुव्हल जे आहे ते इंडियन किटमध्ये आहे, मिझो आणि मोटोझेन. तर या गाडीमध्ये आपण मिझो कंपनीचं किट फिटमेंट केलेलं आहे. त्याची फिटमेंट पाहणार आहोत आपण. हा आहे मिझो कंपनीचा फ्रंट साईड गॅस फिलिंग वॉल. हा आहे 4x8 ECU. रिड्युसरचं फिटमेंट पाहणार आहोत आपण.
या ठिकाणी आपण इन्स्टॉल केलेला आहे मिजो कंपनीचा डबल स्टेज हाय प्रेशर रिड्यूसर. रिड्यूसरलाच फिटमेंट झालेला आहे प्रेशर गेज. हा आहे गॅस फिल्टर. या ठिकाणी आपण मॅप सेन्सर फिटिंग केलेला आहे. ही आहे मिजो कंपनीची इंजेक्टर रेल. या गाडीचंही सेम इंजिन आहे. स्विचचं फिटमेंट पाहणार आहोत आपण. हे आहे मिजो कंपनीचा चेंज ओव्हर स्विच. ही गाडी CNG वरती शिफ्ट झालेली आहे. मिजोने एक चेंजेस केलेला आहे स्विचमध्ये. पहिलं जे स्विच येत होतं ते लोवाटो टाईप येत होतं. आता त्यांनी जे स्विचची जी डिझाईन आहे खूप सुंदर डिझाईन आत्ता त्यांनी केलेली आहे. असं जे स्विच येतं ते GDI इंजिन गाड्यांमध्ये जे आपण स्टॅक कंपनीचं किट बसवतो तशी ही सेम डिझाईन आहे. हे आपण पाहू शकता. गाडी CNG वरती शिफ्ट झाल्यानंतर इथं पूर्ण ब्लू कलर येतो आहे. गाडी आपली पेट्रोलवरती ज्यावेळेस असेल त्यावेळेस पूर्ण स्विच रेड इंडिकेशन दाखवतो इथे. ही गाडी जी आहे ती ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गाडी आहे. गाडीचा आपण AC ही चालू करून पाहणार आहोत. ही गाडीमध्ये कुठल्या पद्धतीचं RPM फ्लक्च्युएशन आहे का, तर हे आपण पाहू शकता. कुठल्याही पद्धतीचं गाडीमध्ये RPM फ्लक्च्युएशन नाही आहे. गाडी आत्ता CNG वरतीच कन्वर्ट आहे. ही गाडी कस्टमरची नांदेड पासिंग आहे आणि आपण कस्टमरला ही RTO रजिस्ट्रेशन करून देणार आहोत. सिलेंडरचं फिटमेंट पाहणार आहोत आपण. याही गाडीमध्ये आपण 60 लिटरचा सिलेंडर फिटिंग केलेला आहे. सेम बूट स्पेस आहे या गाडीमध्येही. या गाडीमध्ये आपण जे ब्रॅकेट माउंट केलेलं आहे ते चॅसिस माउंटेड ब्रॅकेट आहे. पत्र्यावरती मारलेलं नाही आहे ब्रॅकेट. हा आहे याचा टँक वॉल. या गाडीमध्ये आपण बॅक साईड फिलिंग वॉल फिटिंग केलेला आहे. आपण पाहू शकता. ही आहे मिजो कंपनीची कंप्लायन्स प्लेट. तर ह्या होता आपल्या PS1 आणि PS2 ग्रँड विटारा दोन्ही गाड्यांच्या CNG फिटमेंट. ही आहे माझी KK मार्केट ब्रांच. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.